चर्नी रोड उड्डाणपुलासाठी भाजप आक्रमक झालेली आहे। 4 वर्षांपूर्वी धोकादायक उड्डाणपूल पाडला होता। नवीन उड्डाणपूल उभारणीला विलंब होत असल्याने भाजप नेते आक्रमक झालेत। मंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले। चर्नी रोड येथील केळेवाडी पादचारी पुलाचं काम आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे। अनेक वेळा आंदोलन देखील झालेली आहे। आज देखील इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी आंदोलन पुकारलेलं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर हातात बॅनरबाजी करत हे आंदोलन पुकारलेलं आहे। थोड्याच वेळात इथे मंगल प्रभात लोढा देखील येथील भाजपचे जे नेते आहेत ते आपण जर पाहिलं तर पूल आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा, अशा प्रकारची ही बॅनरबाजी आहे। त्याचबरोबर सैफीची जी दादागिरी आहे ती आम्ही खपून घेतली जाणार नाही अशी बॅनरबाजी पाहायला मिळते। नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचं काम का रखडलंय? एक तर इकडे पूल किती दिवस रखडलाय तो होत नाहीये। 2018 मध्ये चालू केलेला आहे, अजून त्याचा काहीच निकाल लागत आहे। या सैफीवाल्यामुळे सगळे प्रॉब्लेम, तिकडचा जो 4 नंबरचा गेट होता तो बंद केलाय, इकडून सरकता जिना होता तो नाही करू देत आहेत। म्हणजे असं कसं चालेल? सिनियर सिटीजननी छोट्या छोट्या स्टेशनला सरकता जिने झाले, मग इकडे पूल आणि याच्यासाठी का दिरंगाई करतायत? पहिलं म्हणजे 2018ला आम्ही जेव्हा हा पूल तोडण्यासाठी आले तेव्हाच सगळ्या गिरगावकरांनी विरोध केलेला, पण इकडच्या स्थानिक नगरसेवकांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही पुन्हा परत बांधून देऊ म्हणून तुम्हाला। काही आम्हाला दातच दिली नाही। आम्ही सर्व बीएमसी मध्ये हे केलंय, सगळे ब्रिज विभागमध्ये केलंय, डी वॉर्डला आम्ही कंप्लेंट केलेल्या आहेत, पण काही उत्तर येत नाही। आता तर साहेबांनी आपण हायकोर्टात जाऊन त्यांच्याकडनं ऑर्डर आहे आपल्याकडे हायकोर्टाची। 2018 पासून हा पूल किंवा हा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे आणि तो सुटण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहेत। मात्र आजचं हे आंदोलन यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन कविता गिरीसह शिल्पा नरोडे, पुढारी न्यूज, मुंबई।